होळी रे होळी पुरणाची पोळी. नमस्कार मंडळी, वंशिका अँड फॅमिलीच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही बनवत आहोत होळी स्पेशल पुरणपोळी. चला तर मग बघूया मम्मी कशी बनवते पुरणपोळी ते. परात घेतली आहे, परातीत चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. हळदीचं पाणी घेतलं आहे. हळदीचं पाणी थंडच आहे. आता मैदा चाळून घेते. 1 किलो मैदा आहे हा. अशा प्रकारे मळायचं आहे. तुम्ही बघू शकता कसं मळते मम्मी ते पीठ. अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे ते पीठ. व्यवस्थित तेल वगैरे टाकायचं आणि छान असं मळून घ्यायचं आहे पीठ. हे आम्ही तुम्हाला किचनमध्ये नाही दाखवत आहे, कारण की मम्मीच्या पायाने तेवढं उभं नाही राहू शकत मम्मी, त्याच्यामुळे आम्ही असं बसून दाखवतोय. हे असे मम्मी मळते, पूर्ण असं एकजीव करून घेतलेले आहे. आणि आता हे 1-2 तास चांगलं ठेवून द्यायचंय पीठ. अशा प्रकारे होणार. आता डाळ शिजत ठेवली आहे. 1 किलो चणा डाळ आहे, रात्री भिजत घातलेली होती. आता ती शिजत ठेवली आहे मी. ती पण चांगली शिजून घ्यायची आहे. हा 1 किलो गूळ घेतलाय. 1 किलो मैदा, 1 किलो गूळ आणि 1 किलो चणा डाळ अशा पद्धतीत आहे. ह्याच्यातलं पाणी काढून घेतलंय चणा डाळमधलं. ह्या पाण्याचा आम्ही कटाची आमटी करण्यासाठी उपयोग करतो. आता पुन्हा ही चणा डाळ अशी हे करून घेतली, पुन्हा चांगल्या प्रकारे शिजून घेतले. आता त्याच्यात गूळ टाकते मी. गूळ आता असं परतून घेणार आहे पूर्ण. दोघांना पण एकजीव करून घेणार आहे. बघा कसं एकजीव करून घेतलंय पूर्ण चणा डाळ आणि गूळ. अशा प्रकारे पूर्ण करून घ्यायचा. आता हळद घातली आहे थोडी. मीठ घातलंय थोडं आणि पुन्हा एकदा चांगलं ढवळून घेतलंय त्याला. आता एवढं घट्ट झालंय, त्याच्यामध्ये वेलची पूड घातली. थोडंसं जायफळ किसून घातले. आता तूप टाकलंय. दोन चमचे टाकले. आता हे चांगलं ढवळून घेतलं पुन्हा. मिश्रण पूर्ण एकजीव करून घ्यायचं, तर स्वाद मस्त येतो. आणि पुरणपोळ्या पण सुंदर बनतात. अशा प्रकारे ते पुन्हा घट्ट होणार. आता ते थोडं घाटून घेतलंय, म्हणजे एकदम बारीक होण्यासाठी चाळण घ्यायची आणि असं आम्ही ते घाटून घेतो, चांगलं स्मॅश करून घेतो, जेणेकरून ते बारीक बारीक कण राहू नये म्हणून. अशा प्रकारे आपलं पुरण रेडी झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, एकदम व्यवस्थितरित्या बारीक असं झालेलं आहे. करून घ्यायचे. आता पुरणपोळ्या तयार करायला घेतल्यात. हे मम्मी असे पुरणाचे गोळे गोळे करते.
असे मैद्याच्या पिठाचे गोळे करून घ्यायचे आणि त्याला पीठ लावायचं आहे. पीठ दोन्ही साईडने लावून घ्यायचं पारी आणि करून असे पाती घ्यायची. करायचे त्याच्या. हे आमचे पप्पा पाती करतात. आणि अशा प्रकारे खोलगट करायचे जेणेकरून तो पुरणाचा गोळा त्याच्यात भरला जाईल. हे बघा अशा प्रकारे भरायचं आहे. मग असं लाटून घ्यायचं आहे. हलक्या हाताने लाटायचं आहे जेणेकरून पुरणपोळी फुटणार नाही किंवा कुठूनही पुरण बाहेर निघणार नाही. हे बघा अशा पद्धतीत लाटायचं. हे लाटून झाले. आता चांगले शेकून घ्यायची. दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकायची. मस्त तूप लावायचं आणि गरमागरम खायची. मंडळी अशा प्रकारे आमची पुरणपोळी मस्त गरमागरम अशी फुगून आलेली आहे वरती. जर तुम्हाला पुरणपोळीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.